सो नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत सर्व मजेत ना। मी अन्सर फकीर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या व्लॉगमध्ये। सो भाई आपली सकाळ झाली, सकाळी 6 वाजताच झाली आपली सकाळ, कारण की आज 23 ऑगस्ट आणि आज वार आहे शनिवार। सो आपल्याला शनिवारी मंदिरात वगैरे जायला लागतं, त्यामुळे मी सकाळी लवकरच उठलो आणि मंदिरावरनं येऊन वगैरे आपण थोडा वेळ आराम केला परत, आणि आता फ्रेश म्हणजे परत एकदा फ्रेश वगैरे झालो आपण। सो आता मेन मुद्द्यावर येऊ। आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेलाच असेल की भाई हा एवढे दिवस कुठं काय होता, व्लॉग नाही काय नाही। सो विषय असा होता की आपला एक मेजर ॲक्सिडेंट झालेला फेब्रुवारीमध्ये। आता हा ऑगस्ट महिना चालू आहे, आपला फेब्रुवारीमध्ये एक मेजर ॲक्सिडेंट झालेला। आपला हा राईट शोल्डर आहे तो डॅमेज झाला त्याच्यामुळं। सो तुम्हाला दाखवतो बघा, तुम्हाला दिसतो। सो असं आपल्याला ते तुम्हाला दाखवलं मी एक्सरेमध्ये, आपल्याला इंजुरी झालेली होती राईट शोल्डरला। सो मे बी 2 ते 2.5 महिने मी रेस्टवरच होतो। म्हणजे आपल्याला ॲक्सिडेंट झाला त्यानंतर प्रॉपर मला बेड रेस्ट सांगितलेली होती। सो मी रेस्टवरच होतो आणि त्यानंतर मी वाजवायला गेलो। मी 2 महिने रेस्ट केली, त्याच्यानंतर मी वाजवायला गेलो, पण मी एवढा वाजवत नव्हतो कारण की तेवढा पेन पण होत होता। त्याच्यामुळं मी काय यूट्यूब आणि इंस्टा वगैरे म्हणजे सोशल मीडियावर काय लक्षात नाही दिलं जास्त करून, कुठेच डिॲक्टिवेटच होतो। यूट्यूबला तर होतोच आणि इंस्टाग्राम वगैरे फक्त स्टोरी वगैरे टाकायचो तेवढंच। आणि बाकी माझे जे जुने सबस्क्रायबर आणि आपले फॉलोअर्स आहेत, आपले मित्र, आपले भाऊ आहेत सगळे, त्यांना तर माहितीच आहे की म्हणजे काय इश्यू होता काय नव्हता। मी सगळ्यांना तसं मला भरपूर लोकांचे DMs येत होते, कॉल वगैरे येत होते की भाई काळजी वगैरे घे, असं म्हणजे विचारपूस करत सगळेजणच करत होते। सो त्यातून आता आपण म्हणजे आस्ते आस्ते बाहेर निघत चाललो आहे। त्या इंजुरीला आपल्याला अजूनपर्यंत रिकव्हरी नाही झालेली आहे, म्हणजे थोडं अजून पेन तर आहेच। मे बी डॉक्टर तर बोललेत का 1 वर्ष तरी अजून रिकव्हरीला जाईल, कारण की आपला जो मेन बोन असतो, आपला बोन सटकलेला होता, त्याच्यामुळं अजून प्रॉपर आपल्याला रिकव्हरी झालेली नाही। तरी पण आपण हळूहळू वाजवतो आहे। सो होईल रिकव्हरी पण, आणि आपण वाजवू पण आणि गाजू पण, त्याचा काही विषयच नाही। सो आता ह्याच्यानंतर तुम्हाला आपले सगळे गणपतीचे व्लॉग्स वगैरे बघायला भेटतील, गणपतीचे नाही बाकी सगळेच। आणि आपण आता काय डिॲक्टिवेट होणार नाही आहे, आपण आता यूट्यूबला इंस्टाग्रामला ॲक्टिव्हच राहू। सो तुम्ही आपल्याला जसं पहिले सपोर्ट करायचे, जसं पहिले प्रेम द्यायचे, तसंच आता पुढं पण प्रेम द्या। आता मी ॲक्टिव्हच राहणार आहे सगळीकडे, इंस्टाग्रामला, यूट्यूबला वगैरे सगळीकडे ॲक्टिव्ह राहणार आहे। सो तुम्ही असं सगळे प्रेम देत आलाय तुम्ही, आणि देत राहा तुम्ही सगळे प्रेम असेच आपले ब्लॉगसाठी, आपले यूट्यूबच्या व्हिडिओसाठी जे काय असतील, आणि इंस्टाग्रामच्या पण रील्स वगैरे तुम्ही बरेच बघता, तर सगळीकडे असं तुमचा सपोर्ट राहू द्या। सो आता मेन मुद्द्यावर येऊ। सो आज आपला आता तुम्हाला माहितीच आहे की गणपतीचे आगमन वगैरे चालू आहेत। आता आजची 23 तारीख आहे। सो आज पण आपल्याला आगमनाची ऑर्डर आहे, आणि बहुतेक लोकांना माहीत असेल नसेल, पण आपण कोळी बीट्सला गणपती वाजवतो। आपला जो अंकुश भाईचा ग्रुप आहे, कोळी बीट्स तक्का पनवेल, सो आपण गणपती सीझन आपल्या भाईकडे वाजवतो। ऑलमोस्ट सगळे सीझन मी त्याच्याकडे वाजवत असतो। आमचा बँड सोडला तर भाईच्या बँडला पण मी असतो, भाईच्या बँजोला मी असतो। सो आज अंकुश भाईच्या बँजोला आपल्याला जायचं आहे, म्हणजे मला कंटिन्यू तिकडेच जायचं आता पूर्ण गणपती सीझन। सो आता रेडी वगैरे तर मी सकाळी 6लाच झालतो, परत झोपलो, परत उठलो। सो आता रेडी वगैरे तर झालो आहे। आता म्हणजे आपल्याला जायला ॲक्च्युली भरपूर टाईम आहे, आता 10-10:15 वाजलेत आणि आपल्याला दुपारी जायचं आहे। सो मी ब्लॉग यासाठी लवकर चालू केला, कारण की मला थोडं काम पण आहे, त्यासाठी मी लवकर उठलो। आणि आता मी घरी एकटाच आहे, आता मला जायचं आहे विचुम्यामध्ये दीदीकडं। सो दीदीकडून आपल्याला तिथून थोडं काम वगैरे आहे, तो काम वगैरे करायला घेऊ। आणि टी-शर्ट आपली यावर्षीची न्यू जर्सी आहे, पण मला ॲक्च्युली माहीत नाही कोणती जर्सी घालायची आणि कोणती नाही। सो मी ओल्डवाली जर्सी वेअर केलेली आहे। सो आता मी निघतो आणि भेटूया पुढं मध्ये कुठं काय आपलं काम काय आहे ते दाखवायला। सो निघतो मी आता। तुम्ही असंच शेवटपर्यंत आपला व्लॉग पहा, आणि व्लॉगला आधीच लाईक, शेअर, कमेंट करून टाका, तुम्ही करशालच मला माहिती आहे। सो आता मी निघतो, चला। सो तुम्हाला आजच्या आगमनाबद्दल आपल्याला सांगायचं राहिलं। सो आजचं आगमन आपल्याला गणपती बाप्पाचं आहे, पनवेलचा ओंकारेश्वर।
पनवेलचा ओंकारेश्वर मित्रमंडळाचा गणपती आहे, पनवेलचा ओंकारेश्वर. सो तिथं आपल्याला आज वाजवायचं आणि गाजवायचं आहे. आपला कोळी बीट्स, आपल्या अंकुश भाईचा ग्रुप, माझा ग्रुप, सगळ्यांचा म्हणजे जेवढे आपले चाहते आहेत सगळ्यांना आपल्याला माहीत, म्हणजे सगळ्यांनाच माहिती की कोळी बीट्स थक्का पनवेलचा ग्रुप. सो आपण त्याच ग्रुपमधनं सीझन म्हणजे कंटिन्यू करतो दरवर्षीच. सो आज आपल्याला पनवेलचा ओंकारेश्वर गणपतीचं आगमन वाजवायचं आणि गाजवायचं आहे. सो मी निघतो आता, मगाशीच बोललो मी निघतो, आपल्याला थोडंसं काम आहे वगैरे म्हणून मी लवकर चाललो आहे. आपल्याला ॲक्च्युली उशिरा जायचं आहे, म्हणजे थोडं लेटच जायचं आहे, दुपारनंतर जेवण वगैरे आरामात जायचं आहे मला. मी लवकरच ब्लॉग चालू केला आहे. सो आता मी निघतो आणि थोडंफार काय काम आहे आपलं ते करून घेतो 12-1 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर मग तुम्हाला म्हणजे पुढचं काय असेल ते सांगतो मी तुम्हाला. कारण की अजून तरी काय माहीत नाही, म्हणजे जर्सी वगैरे कोणती घालायची काय नाही. तर मी भाईला फोन केला, भाईचा फोन स्विच ऑफ आहे. सो आता आपण निघूया. मे बी भाईच्या नंतर फोन येईल तर मी भाईला विचारीनच. सो आता निघू, डायरेक्ट दीदीकडे जाऊ. चला, आपण आलो दीदीच्या इथं, बघूया आमची मंडळी काय करते. फुल कालो आणि इकडे अर्ध्या झोपा चालल्यात. झाले का झोप? भाया बघा, आई माऊली 14 होतं. आता चहा नाश्ता करू, निघू आपल्या कामाला. चला, आता काम करून आलोय आपण. वाजले जाऊन किती 12:30. आता जेवण वगैरे घेऊ आणि आपल्याला 2 वाजेपर्यंत निघायचं, 2-2:30 निघायचं आहे. आता काम वगैरे झालं आहे, 2 वाजेपर्यंत जेवण वगैरे घेऊ आणि डायरेक्ट निघू तक्क्याला. आपल्या भावाला एकाला घ्यायचं शॅडोला, त्याला पण घेऊ. तर जेवण वगैरे निघताना भेटू डायरेक्ट. चला त्या जेवण वगैरे झालं आता आपला. आता थोडा वेळ आपण थोडा आराम करू. वाजले बघा किती, 1:30 वाजला. आता थोडा वेळ आराम करतो आणि 2-2:15 निघू डायरेक्ट तक्क्याला जाऊ. कारण की सामान वगैरे सगळं लोडिंग अनलोडिंग करायचं आहे. सो आता थोडा वेळ लेटी घेऊ, नंतर निघताना भेटू. चला बाई, फायनली आपण आता निघालो फ्रेश वगैरे होऊन. वाजले बघा किती, 2:30 वाजलेत. सो आता निघालो आहे. आता आपली गाडी घेतो, गाडी काढतो. आपल्या एका भावाला घ्यायचं, आपल्या शाडोला घ्यायचा यशला. तर त्याला घेऊया आणि डायरेक्ट जाऊया तक्क्याला. चला, मालक सवंगडी बसले तिकडे आमचे. शॅडो शेड ब्लॉग चालू. आपल्या भावाने, तुम्ही काल आपल्या स्टोऱ्या वगैरे बघितल्या असतील, आपल्या पॅडचं काम केलं 1 नंबर. तर कोणाला करायचं असेल असं ग्राफिक वगैरे कुठला पण इन्स्ट्रुमेंटला, तर मला पण कॉन्टॅक्ट करा ना. भावाची आपली ID पण देतो इंस्टाग्रामची, भावाला पण तुम्ही DM करू शकता. आपले हे बघा ग्राफिक बघा, एक सॅम्पल बघा, पण भावा आपलं सगळं तुम्हाला करून देईल रिजनेबल प्राईसमध्ये. शॅडो शेड चला निकलेश. सो आता शॅडो ओला घ्यायला आलो, स्वतः निघू डायरेक्ट तक्क्याला जाऊ, तिकडे भेटू. मालक नमस्कार. कसला गोड असतंय भाई, पिसाललाय हातगाड्या घ्यायला. भाई भेटिंग का हातगाड्या? इथं हातगाड्या घ्यायला आलो, बाईशेट हातगाड्या घ्यायला आला ना, पिसालला इथं हातगाडी बनवलं. much later. त्यांना पोचलो आपण आता. नाही तर हातगाडी वगैरे आता बांधायचं काम चालू आहे. दादूस तिथं हातगाड्या वगैरे बांधतो आता. सामान वगैरे आता तिकडं आपला अनलोडिंग केलं आहे आणि आपला विके हायस्कूल समोर आहे आणि इथून आपल्याला चालू करायचं आहे, पुढून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. तर आता हातगाड्या वगैरे जॉईन करून घेतो, वरचा आपला सगळं सेटअप करतो, नंतर भेटतो तुम्हाला. चला, सेटअप वगैरे तुम्ही बघा रेडी झाला एकदम. आपला मासा झाकला आहे, तो नंतर आपण काढू कारण की पाऊस पडत आहे. आपला पूर्ण सेटअप आहे आणि आपल्याला इथून या चौकातनं वाजवत इकडून गणपती घेऊन जायचा आहे.
आता पोरं वगैरे हळदीला गेलेत आणि खाऊन वगैरे आलो. शॅडो शेट थांबलायचा. तर आता पोरं वगैरे आली त्यानंतर आपलं लय टाईम आहे अजून. गणपती लय मागं आहे. तर आपल्याला अजून 1 तास तरी पकडून झालं. 1 तास अजून आहे इथं. तर वाजले बघा 7 वाजून गेलेत. आता 1 तास आहे कारण की भरपूर अजून लांब आहे गणपती. विकी हायस्कूलच्या साईडला आहे. तर आता भरपूर वेळ आहे. तोपर्यंत असेल काहीतरी टाईमपास वगैरे करू नंतर वाजवताना भेटू. चला. काय 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 शाबास. एक स्टँडसाठी 1500 घालून आलो आहे बघ. तिकडं आहे ना. कुठं आहे फायनल सेटअप. 10 20 7 आशे एकदम फायनल लुक बघा आपला. कचक्या हो बाबू कसा आहे सेटअप. मेन आमचा लोगो हे झाला आहे थोडा पावसात म्हणून तो आम्ही सध्या ओपनिंग नाही केली लोगोची. चला नाश्ता करला. आई मास्तर आमचे लोगो ओपन करतायत. काढ लवकर. लोगो ओपन करायला पण एवढा टाइमपास करते. बाबू थांब बाबू. ए बाबू ये बात मी रखेगा. सागर मास्तर. हो सागर मास्तर इकडे ना. सागर मास्तर. आणि आपला फायनल लोगो कसा वाटतोय नक्की सांगा आपला. ओनली कोलीवीड. चला लोगो बघितला. आता टाइमपास करू. थोडासा नाश्ता वगैरे करू. जाईल जाईल.
पॅकअप 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 सागर भाई पॅकअप 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 डोलकर कर पॅकअप पॅकअप सामान वगैरे काढलंय नीरज शेठ पॅकअप का आपलं सामान खोलायला घेतलं तिथं आता भाई पॅकअप झाला कॉल संपला आपला इथं बघा सामान वगैरे सगळं काढलं आपण दिसणार नाही काय सगळा ब्लर दिसल ढोलमतात वाजतंय तिथं आपण निघू आपलं सामान घेऊन नाही भेटू शकता मयुरेश सर चला दाखव सामान घेऊ शिशिंग तर सामान वगैरे लोड केलं आपण हे बघा टेम्पोमध्ये सामान सगळा लोड झाला आपला आपला टेम्पो असा ठेवायचा आता कारण की आपल्याला सकाळी आम्ही येतो आता आमचा राम घ्यावं चला जमलो आता उद्या आम्हाला टेम्पोमध्ये सामान असं ठेवायचं आपल्याला कारण की उद्या सकाळी 10 वाजतापर्यंत आपल्याला दुसरं आगमन वाजवायचं आहे पनवेलचा महागणपती सो आता कंटिन्यू सगळे आजपासून कंटिन्यू 26 तारखेपर्यंत आपलं मामा काय कंबक आला मोबाईल दे रे चला आता पहिले आपले टेम्पो लावून घेऊ पार्किंगला आणि जाऊया जेवायला शॅडोज 1 hour later. फायनली आपण आपल्या घरी आलो आहे आत्ताच मागाशी आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता जस्ट असा बसलो आहे आणि आता वाजले पण 1:30 वाजून गेला आहे 1:15 झालेत सो आता वेळ झाली आपला ब्लॉग एंड करायची सो आजच्या शोच्या बद्दल आपलं सांगायचं झालं तर आजचा शो पण आपला एकदम तुफान झाला भारीच झाला आहे नेहमीप्रमाणे जसं आपला तुम्ही अगोदरचे आपले ब्लॉग वगैरे बघता व्हिडिओज वगैरे बघता तसंच आपला आजचा पण शो झाला आपला का आपल्याला थोडक्यातच वाजवलं भेटलं पण आपण भारी वाजवलं सगळ्या पोरांनी आणि तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर एवढ्या दिवसानंतर आपला ब्लॉग पडतो आहे तर तुम्ही पण बघितलं असेल नक्की सो आता वेळ झाली आपला ब्लॉग एंड करायची सो आपले जे जुने सबस्क्रायबर होते त्यांना पण मी सांगतो का आता आपल्या डेली ब्लॉग वगैरे येतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा चॅनल सबस्क्राईब नवीन जे आपले कोणी असतील फॅमिली त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता आपले डेली ब्लॉग्स येत राहतील आगमनाचे विसर्जनाचे आणि पुढे जे काय असेल कार्यक्रम किंवा इव्हेंट वगैरे शो वगैरे जे काय असतील त्याचे ब्लॉग्स येत राहतील जे राहतीलच आता कंटिन्यूच राहायचं आपल्याला सो आता मी आपला ब्लॉग इथं एंड करतो असं म्हणजे जाहीर करतो आणि आता पुढं पण उद्या पण आगमन आहे परवा पण आगमन आहे आपल्याला आगमन वगैरे वाजवायचे 26 तारखेपर्यंत तर तुम्ही आता कंटिन्यू आपल्या चॅनलवर राहा आपले ब्लॉग एन्जॉय करा सो मी आता तुमची रजा घेतो आणि आता आपण भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये सो तोपर्यंत चला बाय काळजी घ्या